हाय, हॅलो, नमस्ते. मी नेहा तुमचं परत एकदा स्वागत करते. तर आज मी क्लीन करणार आहे माझं फ्रीज. तुम्ही पाहू शकता माझ्या फ्रीजचे हाल इथं कसे झालेले आहे. कारण की मी बरेच दिवस झाले ते क्लीन केलं नाही आहे. म्हणून आज मी क्लीन करते आणि ते तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर त्यासाठी मी सर्वात आधी सर्व सामान काढून घेत आहे फ्रीजमधलं. आणि तुम्ही पाहू शकता फ्रीजरमध्ये पण माझा खूप सारा बर्फ असा जमा झालेला आहे. तर मी सर्वात आधी त्याचं आणि फ्रीजमधलं सर्व सामान काढून घेते आणि फ्रीजला बंद करून फ्रीजला ओपन ठेवते. कारण की ओपन ठेवल्यानंतर ते पाणी सुटेल त्याला आणि जो फ्रीजरमध्ये बर्फ जमा झालेला आहे तो इझी निघेल. कारण की त्याला आपण जर जास्त काढायचा प्रयत्न केला, जबरदस्तीने असा काढायचा त्याला जर प्रयत्न केला तर फ्रीज आपलं खराब होऊ शकते. म्हणून काय करायचं, त्याला बंद करायचं फ्रीजला आणि ओपन करून ठेवायचं. 10 मिनटामध्ये तो बर्फ आपोआप सर्व निघून जातो. तर मी सर्व सामान काढून घेते आणि अदिती पण आली आता मला मदत करत आहे सामान काढण्यामध्ये. तर तुम्ही पाहू शकता माझं फ्रीज किती भरलेलं आहे, गजबज. आता हे याच्यानंतर क्लीन झाल्यानंतर किती स्वच्छ दिसते ते पण मी तुम्हाला दाखवेल. चला मग मी सर्व सामान आता काढून घेते. आता सर्व सामान मी काढून घेतलं आहे फ्रीजमधलं. तर जे काच असतात फ्रीजमधले सेफ्टी सिक्युरिटी काच ते आणि हे जे फ्रीजच्या दरवाजामध्ये लावलेले सर्व रॅक आहे ते पण मी काढून घेणार. हे काढल्यानंतर आपल्याला फ्रीज क्लीन करायला थोडं इझी जाईल. तुम्ही पाहू शकता माझं फ्रीज कसं झालेलं आहे. कारण की बरेच दिवस झाले मी त्याला क्लीन केलं नाही, म्हणून ते जास्तच जरा यावेळेस घाण झालं आहे. तर आधी मी काय करणार, टिश्यू पेपरनी सर्व जी घाण आहे ती काढून घेणार आणि नंतर मग मी त्याला क्लीन करणार. तर मी सर्व फ्रीज पुसून घेतलं आहे, क्लीन करून घेतलं आहे टिश्यू पेपरनी. आणि त्याच्यानंतर जे रॅक्स आणि काच आहे फ्रीजचे ते आधी मी धुवून घेणार, क्लीन करणार आणि त्यांना पुसून बाजूला ठेवणार. तोपर्यंत आपलं फ्रीज तिकडे सर्व पाणी पण त्याचं सुटेल आणि त्याचा बर्फ निघायला इझी जाईल. म्हणून मी आधी हे सर्व इथं क्लीन करून घेते. फ्रीजचे जे सेल्फ आहे ते एवढे घाण नव्हते झाले. कारण तुम्ही पाहू शकता ते जास्त घाण नव्हते झाले कारण मी मधातून त्याला क्लीन करत राहते. पण फ्रीजचे जे डीप क्लिनिंग आहे, सर्व सामान वगैरे काढून सर्व रेफ्रिजरेटर आपलं वरचं फ्रीजर वगैरे सर्व ते मी क्लीन केलं नव्हतं. लगभग 1 महिना झालं तर ते मी सर्व सामान काढून क्लीन केलं नव्हतं. डीप क्लिनिंग त्याची एवढी केली नव्हती मी. पण हे बाजूचे सेल्फ वगैरे आहे ते मी सामान जेव्हा आणते तेव्हा सामान लावताना मी ते 8 दिवसातून क्लीन करत राहते. म्हणून ते एवढे जास्त घाण झालेलं नव्हते तर ते थोडं इझी जात होतं. तर मी हे सर्व क्लीन करून घेतले आणि त्याच्यानंतर मी त्यांना टिश्यू पेपरने छान क्लीन पुसून घेतले. म्हणजे त्याच्यावरती असे डाग वगैरे राहत नाही आणि असे पाण्याचे डाग राहिले तर मग त्याचे निशाणी पडते आणि ते चांगलं वाटत नाही. म्हणून मी आणखी टिश्यू पेपरने छान त्याला पुसून घेतले. म्हणजे त्याच्यावरती डाग वगैरे राहणार नाही आणि ते स्वच्छ दिसणार.
तर आता माझं ते क्लीन झाल्यानंतर हे बघा इकडे किती बर्फ साचलेला आहे आणि तो आपोआप निघून पडत आहे. त्याला असं काढायचं वगैरे हार्ड असं कशाने काढायचं काम पडत नाही. आणि तसं जर आपण जबरदस्तीने त्याला काढलं तर आपलं फ्रीजर खराब होऊ शकते. म्हणून त्याला असं ओपन करून ठेवायचं. 10 मिनटात इझी त्यातला बर्फ सर्व निघून जातो. तर तुम्ही बघू शकता किती बर्फ निघला यातला आणि इझी निघला. त्याला काहीच असं जबरदस्तीने किंवा कशाच्या साह्याने करायचं काम नाही पडत. नंतर ड्राय टिश्यू पेपरनं मी फ्रीज आणि फ्रीजर दोन्ही पण व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतले. आणि त्याच्यानंतर हे इकडे माझ्याकडे फ्रीज क्लीनर आहे. ते मी सर्व फ्रीजमध्ये मारून घेते, शिपून घेते. त्याने फ्रीज इझी जाते क्लीन करायला. आणि तुमच्याकडे हे जर नसेल तर काय करायचं, 1 चम्मच विनेगर घ्यायचं आणि एक अर्धा चम्मच आपलं जे आपण भांडे घासायचं लिक्विड आहे ते घ्यायचं आणि 1 चम्मच आपलं मीठ घ्यायचं आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आणि त्यामध्ये एक छोटा ग्लास पाणी घ्यायचं आणि ते छान मिक्स करून ते सर्व स्प्रे करायचं. त्याने पण छान क्लीन होतं. आणि त्याच्यानंतर सर्व मी जे आपलं घाण आहे, जी हार्ट आहे थोडी, ते सर्व मी घासून घेत आहे. जे आपले भांडे घासाचं जो स्क्रब असते त्याने मी सर्व स्वच्छ घासून घेत आहे. आपली ताराची घासणी नाही यूज करत कारण त्याने क्रॅक वगैरे पडायचे चान्सेस असतात. म्हणून जो स्पंज असते आपला सॉफ्टवाला तो मी यूज करत आहे याच्यासाठी. आणि छान सर्व स्प्रे मी मारून घेतला आणि 2 मिनटानंतर मी सर्व ते क्लीन करून घेतलं, छान घासून घेतलं सर्व फ्रीज. आणि त्याच्यानंतर आधी मी आपले जो कपडा असते, नॅपकिन असते, त्याने सर्व पुसून घेतले. जे आपलं लिक्विड लावलेलं होतं मी घासून घेतलेलं होतं ते सर्व स्वच्छ मी कपड्याने आधी पुसून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग मी टिश्यू पेपरनं सर्व क्लीन करून घेतलं, सर्व पुसून घेतलं. आता सर्व क्लीन करून झालं आहे माझं. बघू शकता तुम्ही किती छान क्लीन झालं. एकदम त्या फ्रीजचा असा उजेडच पडला, स्वच्छ झालं ते एकदम. आणि त्याच्यानंतर मी सर्व त्याचे जे काच आहे आणि जे आपल्या इकडचं दरवाजाला लावलेलं जे रॅक आहे त्याचं ते पण छान मी लावून घेतलं. आणि इकडे मी सर्व क्लीन करेपर्यंत त्याला छान तिकडे ते सुकून गेले. मी इथं थोडे किचनमध्ये ऊन आलं होतं तर त्यांना उन्हामध्ये ठेवलं होतं, त्याच्यामुळे एकदम स्वच्छ झाले ते पण. आधी मी तर त्यांना पुसूनच घेतलं होतं, ड्राय केलं होतं, पण आणखी उन्हामध्ये ठेवल्यानंतर ते आणखी क्लीन झाले. आणि तुम्ही पाहू शकता फ्रीज किती स्वच्छ झालं आहे, क्लीन झालं आहे. आणि फ्रीजर क्लीन केलं आहे तरी पण मी त्याला ओपनच ठेवलं आहे, कारण की आपण जेव्हा क्लीन करतो तेव्हा त्याच्यामध्ये एअर वगैरे जाऊन ते फ्रेश राहतं. असं त्यामध्ये बऱ्याच वेळा असा वास येतो आपल्या फ्रीजमध्ये. एखाद्या वेळेस आपण काही कांदा वगैरे ठेवला तर एखाद्या वस्तूचा फ्रीजला वास लागून जातो. तर असं ओपन ठेवल्यानंतर तो वास निघून जातो. नाहीतर लिक्विड वगैरे आपण जे मी सांगितलं तुम्हाला घरचं लिक्विड विनेगर वगैरे वापरून सर्व ते पण यूज केलं का त्याने पण फ्रीजमध्ये वास अजिबात लागत नाही. माझं फ्रीज आता मला 1 महिना झाला आहे क्लीन करून, पण माझ्या फ्रीजमध्ये अजिबात वास लागलेला नव्हता, एकदम फ्रेश होतं. एवढंच की मी त्याचं जे काच वगैरे काढून ते क्लीन केलेलं नव्हतं, क्लीन मला करायचं होतं.
तर इथं माझं फ्रीज सर्व पुसून क्लीन झाले आहे आणि मग ते क्लीन झाल्यानंतर मी सर्व लावून घेतले ते. आणि फ्रीजरमध्ये पण मी जे ठेवले आहे सर्व ते इकडे का वाटाणे वगैरे काही गोष्टी अशा असतात का ते इकडे मिळत नाही, पण त्या फ्रोझन मिळतात, तर इथं मला त्या यूज करावं लागतात. आणि मी यामध्ये फ्रीजरमध्ये डब्बे पण यूज केले होते, पण माझ्याकडे ते जे फ्रीज सेफ असतात ते डब्बे नव्हते, तर ते प्लॅस्टिकचे यूज केल्यामुळे ते तुटून गेले फ्रीजरमध्ये, कारण तेवढं टेम्परेचर त्यांना कदाचित झेपलं नसणार, म्हणून ते असे क्रॅक पडल्या होत्या त्यांना. म्हणून मी डायरेक्ट पिशव्याच ठेवलेल्या आहे जशाच्या वाटाण्या, फ्रोझन वाटाण्याच्या. आणि काही मुलींसाठी थोडं मी पोमोज म्हणजेच आपले फ्रेंच फ्राईज आणलेले आहे, ते मी तसेच ठेवून दिले, बॅगमध्येच ठेवून दिलेले आहे. तर मी फ्रीज आता चालू केलं, ऑन केलं आणि थोडं हायवरतीच, म्हणजे मी रेग्युलर जर फ्रीज असते तर माझं 2-2.5 चालू असते, तर आता मी बऱ्याच वेळ झालं ते ओपन ठेवलं असल्यामुळे ते थंड नव्हतं, म्हणून मी त्याला आता 4 चालू करून दिलं. आणि काही वेळ म्हणजे अर्धा 1 घंटा मी त्याला 4 ठेवणार. आणि फ्रीजर पण मी क्लीन करून सर्व त्यामध्ये भरून लावून ठेवलं आता. आणि त्याच्यानंतर सर्व क्लीन झालं होतं आणि मी बाजूचं सर्व सामान पण लावून घेतलं होतं. आणि टप माझा तो फ्रीजचा जो टप आहे तो बाकी होता क्लीन करायचा, आणि त्याला ना असं खालून थोड्या क्रॅक झाल्या होत्या. आजकाल काय करते, आणि मी फ्रीज उघडते आणि तो टप असा ओढते, कदाचित त्याच्या खाली तो काहीतरी अटकलं असणार आणि ते मी बघलं नाही, ते टप मागे पुढे केला आणि त्याला असं खालून थोडे क्रॅक झाल्यासारखं मला खरबडं मला वाटलं. तर टपामध्ये पण मी पेपरच यूज करते. तर हे मी 2 पेपर घेतले, चांगले जाड पेपर घेतले आणि ते व्यवस्थित कापून मी त्यामध्ये टाकले. आधी मी त्याचं माप घेतलं की किती लागते म्हणून, आणि ते व्यवस्थित असं लावून मी टपामध्ये पेपर ठेवत असते. आणि जेव्हा पण मी भाजीपाला आणते आणि फ्रीजमध्ये लावते तेव्हा पण मी हे पेपर सर्व चेंज करत राहते. आणि कारण की बरेच वेळ हे पेपर काय होते, ओले होतात, तर मी चेंज करत राहते हे पेपर. आणि हे जे आपलं काही सांडायचं असलं किंवा काही बऱ्याच वेळा असे भाजी एखादी त्याला लागून जाते, ग्रीन वगैरे आपले पान वगैरे पडले, तर पेपरला पडल्यानंतर पेपरवरती ते खराब होतं. तर आपले पेपर खराब होतो तर आपला टब तेवढाच क्लीन राहतो, टब जास्त घाण होत नाही पेपर ठेवल्यामुळे. म्हणून मी नेहमी हा पेपर ठेवत राहते आणि 8 दिवसातून त्याला चेंज करत राहते. आणि हे क्लीन करायच्या आधीचं आपलं फ्रीज असं होतं, तुम्ही पाहू शकता किती घाण झालेलं होतं आणि सर्व असं नुसतं उचलून मी ठेवलेलं होतं, म्हणजे घ्यायचं आणि ठेवायचं. आणि आता हे आपलं क्लीन झालेलं फ्रीज किती छान आणि फ्रेश वाटते. जसं एखादं मुलगं घाण माती खेळून बाहेरून आल्यानंतर आई त्याची आंघोळ वगैरे घालते, तेव्हा ते मूल जसं स्वच्छ दिसते आणि आईला छान वाटते, तसंच हे फ्रीज पाहून मला स्वच्छ पाहून खूप छान वाटते. आणि तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित. आणि मी सर्व भाजी वगैरे जे कापायचे बाकी होते ते कापून सर्व डब्यामध्ये भरून ठेवले व्यवस्थित. तर फ्रीज किती क्लीन आणि नीट दिसते. तर हे झालं माझं फ्रीज क्लीन. तर तुम्ही कधी करता ते पण नक्की सांगा. आणि माझ्या फ्रीज क्लिनिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असणार तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणि प्लीज तुमच्या कमेंट पण नक्की टाका की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि हे बघा संध्याकाळचा टाईम आहे आणि ही अन्वी रोज अशी भांडे सर्व खाली काढते माझ्या ड्रॉवरमधले, आणि 2-3 वेळा ही अशी करत राहते, सर्व भांडे खाली काढते आणि फेकते इकडे तिकडे घरामध्ये, आणि नंतर मला म्हणते हे उचल. तर माझे हे कामं चालू राहतात दिवसा. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार, आणि आवडला असणार तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग परत भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या.